प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते माजी आमदार माननीय प्रकाश यलगुलवार यांना। शंभरावे अखिल भारतीय मराठी विभागीय मराठी नाट्य संमेलन या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सी जब्बार पटेलजी, व्यासपीठावर उपस्थित माजी अध्यक्ष मोहन जोशीजी, शिवाजीराव सावंत, त्याचबरोबर प्राध्यापक डॉसी पी रोगे आणि या सर्व संमेलनाची धुरा वाहणारे आमचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामलेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मला सांगायला आनंद वाटतं की 100वे नाट्य संमेलनाचे आपण एक भाग झालो। या संमेलनामध्ये आपल्याला भाग घेण्याची संधी मिळाली, आपले कला आविष्कार दाखवण्याची संधी मिळाली आणि न भूतो न भविष्यतो असे रॅली आज दिंडी निघाली। त्या दिंडीचा उत्साह अतिशय प्रचंड अशा प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा होती। या ऊर्जेचं रूपांतर देश घडवण्यासाठी निश्चित हे तरुण करतील आणि कलेचा विकास करतील असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, मला सांगायला आनंद वाटेल की पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांना मी साळुंके यांनी विनंती केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे संमेलन कशा पद्धतीनं करायचं आहे, काय त्याचं बजेट काढा आणि त्या पद्धतीनं माझ्या मित्रांना मदत करायला सांगेल। मला हे सांगताना आनंद वाटतं की त्यांनी पूर्णपणे या संमेलनाला मदत केली आहे। हे संमेलन यशस्वी होण्यासाठी तिन्ही शाखेचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी आणि सर्व रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षक यांचा सहभागाशिवाय हे संमेलन यशस्वी होत नाही। मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावं अशी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। या प्रास्ताविकामध्ये आपल्याला कल्पना आली असेल की आज सकाळपासूनचा उत्साह कसा आहे आणि तोच उत्साह या ठिकाणी देखील टिकू नये। यानंतर आपण या 3 सत्कार करणार आहोत। मी स्वागताध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती करते की त्यांनी सुरुवातीला आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष आणि सोलापूरमधूनच आपली नाटकाची किंवा सिनेमाची कारकीर्द सुरू करणारे डॉक्टर जब्बार पटेल यांना सन्मानित करावं। यानंतर ज्येष्ठ नाट्यकलावंत आणि मराठी नाट्य परिषद मुंबईचे विश्वस्त माननीय मोहन जोशी यांनाही आपण सन्मानित करतो आहोत। माननीय मोहन जोशी यांनाही चंद्रकांतदादांच्या हस्ते आपण सन्मानित करतो आहोत। अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचे म्हणजे मध्यवर्तीचे अध्यक्ष आणि नाट्य कलाकार, सिने कलाकार
माननीय प्रशांत दामले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. सर्वांचे अत्यंत लाडके अभिनेते असणारे प्रशांत दामले यांना आपण सन्मानित करतो आहोत. धन्यवाद. चंद्रकांत दादांकडून एक खास भेटवस्तू देखील दिलेली आहे या तीनही पाहुण्यांना. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर स्वागताध्यक्ष आणि आपले पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचंच भाषण होणार आहे. आपल्याला सगळ्यांना वाटलेल की हा बदल कशासाठी, पण स्वागताध्यक्ष म्हणून सगळ्यांचं स्वागतपर भाषण ते करणार आहेत. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं जे महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी विभागीय नाट्यसंमेलन व्हायचं आहे, त्यातल्या सोलापूरच्या नाट्यसंमेलनाचं उद्घाटन आता होत आहे. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. मी प्रामुख्याने तिघांचा, ज्यांचा नाट्यसृष्टीतलं कर्तृत्व हे आभाळा एवढं मोठं आहे, अशा तिघांचा प्रामुख्याने उल्लेख करून बाकीच्यांना मान्यवर म्हणेन. याचं कारण कार्यक्रम कधीही कमी वेळात संपावा असं माझं मत आहे. व्यासपीठावर उपस्थित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि मूळ सोलापूरचे, आणि आपण सोलापूरचे आहोत हे सांगायला ज्यांना अभिमान वाटतो, असं नाट्य आणि सिनेसृष्टीतले एका अर्थाने ताकदवार जब्बारजी पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि ज्यांच्या दिवसाला 3-3 नाटकाच्या प्रयोगामुळे यांना स्टॅमिना कुठून येतो असा प्रश्न पडतो, असे प्रशांतजी दामले. मराठी नाटकांमधलं एक भारदस्त व्यक्तिमत्व. नाटकामध्ये मोहनजी आहेत म्हटल्यानंतर नक्की नाटक बघायला जायचं, असं मराठी नाटकातलं एक मोठं भारदस्त व्यक्तिमत्व मोहनजी जोशी. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला पालकमंत्री या नात्याने स्वागताध्यक्ष मी व्हावं असा ज्यावेळेला 1 महिन्यापूर्वी प्रस्ताव आला, त्यावेळेला मला प्रश्न असा पडला की मी पालकमंत्री आहे खरं आहे, परंतु माझा नाटकाचा संबंध काय. परंतु त्यांना कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशा एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाची आवश्यकता होती आणि नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं, म्हणून मी हो म्हटलं. आणि मग मी विचार केला की माझा संबंध नाही कसा, माझा संबंध खूप आहे. माझ्या कॉलेज लाईफमध्ये नाटक नाही, परंतु ज्याला कलापथक म्हणतो, वेगवेगळ्या लोकसंगीतांचा माझा स्वतःचा एक कार्यक्रम होता. अभिनव नावाने मुंबईच्या गणपती उत्सवात आम्ही खूप लोकप्रिय झालो. आणखीन एक नाटकाचा माझा संबंध मला आठवला की ज्यावेळेला 13 वर्ष विद्यार्थी परिषदेचं घर सोडून काम केल्यानंतर ज्यावेळेला वयाच्या 33व्या वर्षी आपण व्यक्तिगत जीवन सुरू करावं असं मनात आलं, त्यावेळेला पहिला रुपया शिवाजी मंदिरला मुंबईमध्ये नाटकं लावून मी पहिला रुपया मिळवला. आणि त्यामुळे माझ्या आर्थिक जीवनाची सुरुवात ही नाटकापासूनच झालेली आहे. मग दुसरा संबंध काय तर प्रचंड नाटकं पाहण्याची आवड, प्रचंड.
जे जे काही शिवाजी मंदिरला नाटक लागेल प्रामुख्याने ते आपण पाहिलंच पाहिजे अशा प्रकारचा नेहमी प्रयत्न होता. आणि मग मी माझ्या मनाचं समाधान झालं की जसं पालकमंत्री म्हणून मला स्वागताध्यक्ष म्हणतायत तसं माझ्या राजकीय जीवनामुळे ह्या सगळ्या विषयांकडे आता जे मला वेळ देता येत नव्हता, तर या निमित्ताने मला सगळ्यांना भेटता येईल, खूप नाटकं बघता येतील, खूप कलाकारांशी गप्पा मारता येतील. आणि त्यामुळे शिवाजीराव सावंत मला मगाशी म्हणाले, आम्ही त्या दिंडीमध्ये होतो, की तुम्ही इतक्या वेळ कधी एका ठिकाणी थांबत नाही. म्हटलं परवानगीच नाही आहे, राजकीय जीवनात इतकं धावपळीचं आहे. पण मी निर्णय केला की 3 दिवस इथून हलायचं नाही. आणि त्यामुळे काल 26, 27 आणि उद्याही 28 मला फक्त याच कला क्षेत्रातला एक मोठा कार्यक्रम पुण्यात आहे म्हणून मी जाणार आणि उद्या सगळे परत येणार. तोही कार्यक्रम सांगून टाकतो. मी आता जब्बारजींना सांगत होतो की जसं मुंबईमध्ये सवाई गंधर्व कार्यक्रम हा संगीताच्या क्षेत्रातला गाजतो, तसं शास्त्रीय नृत्यामधलं सवाई गंधर्व सुरू करायचं आणि दरवर्षी देशातल्या मान्यवर नोन नर्तिकांनी येऊन आपली कला तिथे पेश करायची. याचं पहिलं वर्ष आहे. संध्याकाळी त्याचं उद्घाटन आहे. त्यामुळे मला तर जायला लागेल, कारण अदृश्यपणे मी त्या कल्पनेला प्रोत्साहन दिलं. आणि 2-4 वर्षात अशी स्टेज आणू की सवाई गंधर्वमध्ये गाणं हे जसं गायकाला देशभरातल्या प्रतिष्ठेचं असतं, तसं या कार्यक्रमामध्ये आपण जाऊन आपलं नृत्य सादर केलं पाहिजे अशा प्रकारचा अभिमान अनेकांना वाटेल असा संध्याकाळी कार्यक्रम असल्यामुळे जाणार आणि उद्या पुन्हा परत येणार. आणि त्यामुळे माझ्याही मनातली बऱ्याच दिवसाची जी भूक होती की या सगळ्यांना भेटावं, बोलावं, त्यांची नाटकं बघावी, त्यामुळे मी स्वीकारलं. हे करताना खूप लोकांनी मदत केली. त्या सगळ्यांचा उल्लेख करणं मला जरी शक्य नसलं तरी काही जणांचा उल्लेख केला पाहिजे. सोलापूर हे इंडस्ट्रीच्या दृष्टीने फार प्रगत शहर नाही, त्यामुळे एवढे पैसे उभे राहणं, एवढी व्यवस्था उभं राहणं अवघड होतं. 2 जणांचा मला प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. तो म्हणजे शिवाजीराव सावंत. शिवाजीरावांचा कळण्यासाठी परिचय मंत्री तानाजीराव सावंतांचे भाऊ, पण स्वतःचं एक मोठं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. अनेक शिक्षण संस्था आहेत. ज्यावेळेला मी चिंतेत पडलो की हे करायचं कसं, तसं शिवाजीराव म्हणाले की हे बघा, संमेलनामध्ये 2च मोठ्या गोष्टी असतात. एक असते जेवण, दुसरं असतं मंडप. मग मंडप मी जिल्हा पालकमंत्री असल्यामुळे नियोजनमध्ये टाकला. आणि शिवाजीराव म्हणाले की जेवढे लोक येतील त्यांचं जेवण खाण नाश्ता मी बघतो. आणि त्यावेळी शिवाजीराव सावंतांचा स्वागत समितीचा अध्यक्ष आहे ना, त्यांनी मी उल्लेख केला पाहिजे की त्यांनी कुठलाही कंटाळा ह्यात केला नाही. दुसरं नाव आहे प्राध्यापक रोंगे, ज्यांची खूप मोठी शिक्षण संस्था आहे. उद्या रात्री प्रामुख्याने अशोक हंडेंचा कार्यक्रम जो आहे त्याचं मानधन कोणीतरी द्यावं. मी रोंगेंना असं म्हटलं की तुम्ही हे मिळवून द्या 3-4 जणांकडून. तर कशाला मिळवून द्या, मीच देतो म्हणाले. असं म्हणून उद्या रात्रीचं पूर्ण मानधन हे अशोक रोंगेजींनी मिळवून दिलं. असे अनेक जणं या मग यतीन शहा असतील, श्री राम रेड्डी असतील, आमदार संजय मामा शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, श्री बिपिनभाई पटेल, प्रामुख्याने सुशील कुमार शिंदेजी 88व्या नाट्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे मी त्यांना बोलवायला गेलो खरं म्हणजे की तुम्ही आलं पाहिजे या 3 दिवसामध्ये. मला असं कळलं की त्यांच्या पत्नी आजारी आहेत, त्यामुळे ते आले नाही आहेत. पण नुसतं निमंत्रण न स्वीकारता दुसऱ्या दिवशी त्यांनी 5 लाख रुपये पाठवून दिले. तसे सुशील कुमार शिंदे असतील, श्री श्रीकांत मोरे, श्री स्वामी समर्थ देवस्थान, आमदार सुभाष बापू देशमुख, माजी मंत्री आणि आमदार विजय मालक देशमुख, आमदार राजा राऊत, डॉक्टर एम श्री पवार, MD कमळे सर, घोंबरे सर, PT पाटील, शैलेश गरड, माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, पेंटप्पा गंटम यंत्रमाग संघ, केदार सिंग जे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आणि प्रामुख्याने कलेक्टर आणि कमिशनर हे ग्राउंड मिळणं हे कलेक्टरच्या हातात होतं. त्याच्यानंतर हुतात्मा मिळणं हे कमिशनरच्या हातात होतं. पण त्यांनी कुठलीही खळखळ न करता आपल्याला 7-7, 8-8 दिवस हे सगळं उपलब्ध करून दिलं. त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला मला असं वाटलं होतं की सोलापूरचा आणि नाटकाचा संबंध काय. आता माझं एक चांगलं आहे की मी अज्ञान प्रकट करतो, बाकीच्यांना उगाच आव आणण्याची सवय असते. म्हटलं सोलापूरचा काय संबंध. आणि मग त्यानिमित्ताने मला अनेकांकडून जुना इतिहास कळला आणि मी अक्षरशः थक्क झालो. म्हणजे एकच त्यातला पॅरेग्राफ वाचायचं तर तेलुगू, कन्नड, उर्दू, हिंदी, केवळ मराठी नाही, इतक्या भाषांमध्ये नाटकांची परंपरा इथे आहे. ही परंपरा अगदी 1878 पासून सुरू झाली.
1902मध्ये करबसपा काडादी यांचे गोडाऊनचं थिएटर असो, 1904 मेकॅनिक थिएटरची रंगभूमी अथवा थोबडेवाडा लक्ष्मी टॉकीजच्या जागी असलेले मोरे यांचे जुन्या विठ्ठल मंदिरातील रंगभूमी असो, की नूतन संगीत नाट्यगृह असो, की सिद्धेश्वर मंदिराजवळील भगिनी समाज असो, सोलापुरातल्या अशा अनेक रंगमंचावर तेलुगू नाटक, संगीत नाटक, मराठी अंशी व्यावसायिक नाटकं सादर झाली. ती त्या रंगमंचावर रसिकांनी अनुभवलेली आहेत. संगमेश्वर महाविद्यालयाजवळील दमानी सभागृह, रंगभवनजवळील रंगभवन थिएटर आणि सोलापूरच्या 4 हुतात्म्यांची साक्ष जागवणारे हुतात्मा स्मृती मंदिर या रंगभूमीने अनेक दिग्गज नाट्य कलावंतांना आपल्या मायेच्या पदरात खेळवलं आहे. अशी मोठी नाटकाची 100-150 वर्षाची परंपरा मला असं लक्षात आली आणि मग मात्र मी मोठ्या उत्साहाने ह्या स्वागताध्यक्ष म्हणून काम करायला लागलो. शेवटी अशा प्रकारच्या संमेलनाची आवश्यकता काय, तर अशा प्रकारच्या संमेलनामधून कलाकारांना एकत्र येऊन त्यांच्या क्षेत्रातल्या अनेक समस्यांवरही बोलता येतं, त्यांची कला सादर करता येते. कारण नाटक, सिनेमा कितीही प्रगत झाला तरी नाटक हे टिकायलाच लागेल. मी एकच उदाहरण देऊन बोलणं संपवणार आहे. मध्यंतरी आम्ही मोदीजींच्या वेगवेगळ्या योजना, मोदीजींनी केलेली कामं याच्यावर एक शॉर्ट फिल्मची स्पर्धा घेतली. साधारणतः 500 जणांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. 4 मिनिटाची फिल्म, हे त्याचं आउटर लिमिट होतं, कॅपिंग होतं, 4 मिनिटाची करा. त्याच्यामध्ये 8 जणांना नंबर द्यावा लागला, कारण ठरेच ना इतक्या चांगल्या शॉर्ट फिल्म आल्या त्या. त्यातला पहिला नंबर ज्याला मिळाला त्या शॉर्ट फिल्मचं नाव होतं 2 कप चहा. मोदीजींनी ज्यावेळेला ही क्लिप ही शॉर्ट फिल्म पाहिली, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काय होतं तर खरं म्हणजे सगळा मुख अभिनय होता, की एक दिलीप प्रभावळकर त्याच्यात आहेत. दिलीप प्रभावळकर म्हणजे त्या शॉर्ट फिल्ममधला नायक हा अतिशय विषण्ण मनाने आराम खुर्चीमध्ये पडला आहे. बायको वारंवार येऊन विचारते की चहा घेणार का, ते हाताने म्हणतात नको. एवढ्या टी व्हीवर बातमी सुरू होते आणि टी व्हीवर दाखवलं जातं की पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारताने हल्ला केला. हे ताडकन उठतात दिलीप प्रभावळकर आणि ती बातमी टी व्हीच्या जवळ जाऊन पाहतात आणि मग दाखवलं की टी व्हीच्या शेजारी त्यांचा सैन्यात गेलेला, मृत झालेला, हुतात्मा झालेला मुलाचा फोटो आहे. तिथे जाऊन त्या फोटोला ते हात मिळवतात आणि असं म्हणतात आज धन्य झालो. फिल्म संपली, ते बायकोला म्हणतात 2 कप चहा टाक. याला पहिला नंबर मिळाला. म्हणजे नाटकाच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून कसं हृदयाला भेटता येतं, कसा विषय समोर आणता येतं, त्याचं त्या दिवशी मला प्रत्यक्ष अनुभूती झाली. आणि त्यामुळे नाटकांना सरकारने प्रोत्साहन देण्याला पर्याय नाही. जब्बारजी सोलापूरचे असल्यामुळे तुम्हाला आनंद होईल, मी अशी घोषणा केली आणि कामाला लागलो की जुळे सोलापूर जे नवीन झालं डेव्हलप, तिथे नाट्यगृह नाही. आम्ही महानगरपालिकेच्या वतीने जागा दिलेली आहे. 10 कोटी नियोजनमधून मान्य केलेले आहेत. येत्या काही दिवसामध्ये त्याचं काम सुरू होईल. साधारणतः 2 वर्षामध्ये जुळे सोलापूरमधलं एक अतिशय चांगलं, मध्ये कमी पडले तर मी आणखीन 4 लोकांकडून पैसे आणेन, परंतु एक चांगलं नाट्यगृह उभं करण्याचा संकल्प पण आम्ही केला आहे, की जेणेकरून मराठी नाटकांना थिएटर मिळत नाहीत. अनेक राजकीय कार्यक्रमच त्या ठिकाणी होतात. तोही आम्हाला एकदा बॅन करायला लागेल की नाट्यगृहामध्ये राजकीय कार्यक्रम करायचे, नाट्यगृहामध्ये फक्त नाटकंच होणार. तर असा एका अर्थाने ह्या नाट्यसंमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याचा फायदा असा झाला की ह्या सगळ्या विश्वाशी, या सगळ्या क्षेत्राशी मी खूप जोडला गेलो. त्यामुळे संयोजक ज्यांना सुरुवातीला मी नको नको म्हणत होतो, संयोजक त्यांना मी रागवत होतो, अरे तुम्ही काय करणार की नाही, माझ्या अंगावर काय पडत आहे. पण आज प्रामुख्याने दिंडी पाहिल्यानंतर, व्यासपीठावरचं हे चित्र पाहिल्यानंतर माझा मित्र मोहन डांगरेला मी म्हटलं की वेळ आणि दोन्ही कारणी लागली. खूप छान मनोगत आपण व्यक्त केलं. आणि या ठिकाणी सोलापूरचे जे नाट्यकलावंत आहेत किंवा सोलापूरची जी रंगभूमी आहे त्याचा आपण अभ्यास केलात. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की राजकीय क्षेत्रामधल्या व्यक्ती थोडासा अभ्यास करण्यामध्ये कमी पडतात, पण आत्ता हे भाषण ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अतिशय व्यवस्थित आणि अतिशय अभ्यासपूर्ण हे मनोगत होतं. मनापूर्वक धन्यवाद. पालकमंत्री आता नात्याने आपण हे जे स्वागतपर भाषण केलं. या ठिकाणी एक छोटासा पुस्तक प्रकाशन सोहळा आहे. प्राध्यापक हनुमंत मते यांच्या एकांकिका संग्रहाचं प्रकाशन आपण करतो आहोत. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, अ नाईटमेअर आणि इतर एकांकिका असं या एकांकिका संग्रहाचं नाव आहे.
पटकन जा. उद्घाटन होतं आहे, विमोचन होतं आहे. आणि मला वाटतं एकांकिका संग्रहाचं विमोचन या नाट्यसंमेलनात होणं ही एक चांगली गोष्ट आहे. कारण सतत नाट्यकर्मी नवीन नवीन एकांकिका किंवा नवीन नवीन नाटकं राज्य नाट्य स्पर्धेत किंवा इतर स्पर्धेत बसवण्यासाठी शोधत असतात. सर्व मान्यवरांच्या हस्ते या प्राध्यापक हनुमंत मते यांच्या अ नाईटमेअर आणि इतर एकांकिका या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे एका दिवसात 3-3 नाट्यप्रयोग करूनही तितकेच फ्रेश आणि टवटवीत दिसणारे सगळ्यांचे लाडके अभिनेते माननीय प्रशांत दामले यांना मी आमंत्रित करते त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. नमस्कार. रंगमंचावरील सर्व मान्यवर आणि आमचे आवडते दादा सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. नाट्यसंमेलन घडवायचं म्हणजे किती मेहनत आहे हे गेले मी महिनाभर 1.5 महिना बघतो आहे. पहिलं आपला शुभारंभ पुण्यात झाला, मग चिंचवडला झाला, आता आज सोलापुरात आहे, त्यानंतर बीडला आहे, मग लातूर आहे, मग नगर आहे, मग नागपूर आहे, मग मुंबई आहे आणि मग त्याचा सांगता समारोह जो आहे तो रत्नागिरीत आहे. सुरुवातीला जरा भीती वाटली होती बरं का, हे जमेल नाही जमेल, पण माझ्यावर परमेश्वराची इतकी कृपा आहे की माझ्याबरोबर जे कार्यकारिणी आणि जे सगळे ही जी मागची गँग आहे ही आमची 60 जणांची गँग आहे आणि 60 जणांच्या गँगने ठरवलं की अपने को ये करना है आणि करना आहे म्हटल्यावर सगळे एकजुटीने इतके ताकदीने उभे राहिलेले आहेत. तुम्हाला खोटं वाटेल की 22 ठिकाणी जागर स्पर्धा आहे. कसं आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही आधी महाराष्ट्राची पूर्ण व्हायला पाहिजे, मग भारतीय होईल, मग परदेशाची होईल. त्यामुळे पूर्णपणे महाराष्ट्रात रुजवण्यासाठी आपली नाट्य संस्कृती आम्ही जागर नाट्य स्पर्धा घेतो आहे. त्यामध्ये एकांकिका स्पर्धा आहेत. आता एकांकिका स्पर्धेत नवीन काय बाबा तुम्ही करताय असा एक प्रश्न डोक्यात येईल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या एकांकिका फायनलला पोचणार आहेत 9, या 9 एकांकिकांना आम्ही एक दिग्दर्शक दिलेला आहे. उदाहरणार्थ पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शक, म्हणजे दिग्दर्शक नाही मार्गदर्शक आपण म्हणूया, कारण दिग्दर्शक तोच राहणार आहे. पण पुरुषोत्तम बेर्डे, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, विजय केंकरे असे 9 दिग्दर्शक 9 एकांकिकांना आम्ही देणार आहोत आणि त्यांनी मार्गदर्शन करायचं आहे. त्यामुळे ती एकांकिकेची अंतिम फेरी जी होणार आहे तीही अतिशय ताकदीची होणार आहे, खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. आणि असेच आमचा एकपात्री आहे. अशा 6 स्पर्धा आहेत. खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत नाटक पोचवणे किंवा नाटकाशी संबंधित सगळ्या गोष्टी पोचवणे ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांनी 60 जणांनी मिळून आम्ही ती पेललेली आहे. आणि ही आम्ही जबाबदारी निश्चितपणे अतिशय सुंदरपणे, कसं आहे आम्ही सगळे काम करतो आहे ते रिझल्ट ओरिएंटेड काम करतो आहे. नुसतं उठलं आणि आम्ही स्पर्धा घेतो असं नाही आहे, तर त्याच्यातून रिझल्ट मिळणं गरजेचं आहे. म्हणजे मी 30 दिवस नाटकाची तालीम करतो, त्यानंतर एक रिझल्ट ओरिएंटेड प्रयोग करतो, तसंच आम्ही हे सर्वजणं रिझल्ट ओरिएंटेड काम करतो आहे. त्यामुळे खात्री आहे की अंतिम जो निर्णय किंवा अंतिम जो रिझल्ट आहे तो अतिशय पॉझिटिव्ह असणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अनेक शाखा आहेत. काही शाखा कार्यरत आहेत, काही शाखा कार्यरत नाही आहेत, पण सगळ्यांनी एकजुटीने पुढं जाणं हे आजच्या काळाची गरज आहे. अनेक वेळा आपण नाट्यगृह या विषयावर आपण अनेक वेळा बोललेलो आहोत आणि मला खात्री आहे की दादांपर्यंत हा विषय खूप आधी पोचवलेला होता. मी खूप आधी पोचवला होता. नाट्यगृह हा विषय खूप आधी पोचवला होता. त्यानंतर गेले 6 महिन्यात त्यात बरीच सुधारणा झालेली आहे
आणि माननीय आपल्या पिंपरी चिंचवडला जे संमेलन झालं त्या संमेलनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्यानंतर आमचे ट्रस्टी उदयजी सावंत या सगळ्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की पुढच्या 6 ते 8 महिन्यात आपण महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह आहेत ती अपग्रेड करू, जिथे नाहीत तिथे नाट्यगृह बांधू. त्यामुळे मला खात्री आहे, गंमत अशी झाली आहे, गंमत म्हणजे चांगल्या अर्थाने गंमत म्हणतो आहे, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आमचे उदय सामंत दादा हे सगळे नाट्यकर्मी आहेत, नाट्यरंगकर्मी किंवा नाट्यवेडे आहेत. दादांनी त्यांची सुरुवात कशी झाली हे आपण आत्ता ऐकलंच. त्यामुळे नाट्यगृह कसं असावं किंबहुना नाट्यगृह कसं नसावं हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे काय असावं आणि काय नसावं हे माहीत असेल की खूप छान काम करायला बरं पडतं. आज सोलापुरात मला आठवतं आहे 83पासून येतो आहे, टूर ब्रह्मचारी असे अनेक प्रयोग या हुतात्मा स्मारक मंदिरात आम्ही केलेले आहेत. आता हुतात्मा स्मारक मंदिर स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून एकदम टकाटक केलेलं आहे. त्याबद्दल तुमचेही सगळ्यांचे आभार. छान केलेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे. मध्ये काय आहे, लग्न करणं सोपं असतं, निभावणं कठीण असतं. तसं नाट्यगृह बांधणं सोपं आहे, ते मेंटेन ठेवणं कठीण आहे. पण काही ना काहीतरी मार्ग निघेल अशी आशा आहे. आणि आजच्या या सोलापूरच्या विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात आज इथे झालेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. पुढचे 2 दिवस अतिशय जोरदार आहेत, धमाल आहेत आणि सगळ्यांनी हे बसून एन्जॉय करा एवढंच मी सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर ज्यांनी नाट्यप्रवास केलेला आहे आपल्या नाटकांना घेऊन, त्यांच्याकडून नाटकाचं थिएटर कसं असावं याबद्दलचंही मार्गदर्शन मिळेल. आपण या ठिकाणी मध्यवर्तीचे अध्यक्ष म्हणून किंवा या ठिकाणी सोलापूरमध्ये आम्हाला सगळ्यांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यानंतर मी मगाशी सांगितलं की वयाच्या 10व्या वर्षी ज्यांनी सोलापुरातूनच आपल्या नाट्य रंगभूमी कारकिर्दीची सुरुवात केली ते ज्येष्ठ सिने दिग्दर्शक आणि जे स्वतः पूर्वी नाट्यकर्मी होते त्या डॉक्टर जब्बार पटेल हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यांना मी आमंत्रित करते आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात डॉक्टर जब्बार पटेल यांचं या ठिकाणी स्वागत करूया. नमस्कार. दादा म्हणाले तुम्ही काय बोलताय, तुम्ही सोलापूरकर आहात म्हणून थांबतो, म्हणून मुद्दाहून माझ्यासाठी थांबले. थँक्यू दादा. फक्त जायच्या आधी फक्त दादा तुम्ही जी अनाऊन्समेंट केली मध्ये छोटा एक भर होता, तो असा होता सर्व सोलापुरांच्या वतीनं की तुम्ही नाट्यगृह बांधायचं जे म्हणालात, मी आत्ता प्रशांतशी बोलत होतो, शक्यतो बाल्कनी टाळा तुम्ही. आणि एक 700चं एक थिएटर बांधण्याच्या ऐवजी माझं म्हणणं होतं त्या आवारामध्ये 2 थिएटर्स बांध. कारण काय होतं, एक आपल्याला एक ऑप्शन मिळतं. एखादं आवडणारं की इकडे असेल तर दुसरं तिकडे, असं एक चांगल्यापैकी तुम्हाला करता येतं. आणि आता नाट्यगृहाचे बऱ्यापैकी उपयोग आहेत. एक चांगली चित्रकलेची बाल्कनी असावी, म्हणजे चित्रकलेसाठी पेंटिंगसाठी उपयोगी पडेल. उत्तम उपहारगृह एक ठेवून सगळी जागा स्वच्छ राहील. बाग, उत्तम बाग असा एक जनरल तो आराखडा आपण कराल तेव्हा प्रशांत असेल, आम्हाला बोलवा, आम्ही येऊ दादा. आणि थँक्यू. बरं मी थोडक्यात बोलतो आहे आता. मला आनंद असा आहे की आज सोलापुरामध्ये एक संमेलनाध्यक्ष म्हणून मला इथे यायला लागलं. दादा, माझा जन्म पंढरपूरचा आहे. मी गाडगे महाराजांच्या मठाच्या नगरपालिकेच्या शाळेत शिकलो आहे पंढरपूरला. आणि त्यानंतर मी इथे आलो आहे, नगरपालिकेच्या शाळेतच राहिलो. सोलापूरचं दादा वैशिष्ट्य म्हणजे तेलुगू, कन्नड आणि मराठी, उर्दू एवढे सगळे लोक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सोलापूर सोडल्यानंतर 2-1 वर्ष प्रशांत उत्तम तेलुगू बोलत असेल, मी बऱ्यापैकी कन्नड बोलत असेल आणि मराठीत राहील.
पण आमच्या मराठीमध्ये हे सगळी मंडळी सांगतील, आमचा मराठीचा जो लहेजा आहे तेलुगू आणि हा कोल्हापूरचा कसा आहे, तो भालजी पेंढारकरांनी रूढ केलेला आहे आणि तो सगळ्या मराठी सिनेमामध्ये कोल्हापूरचाच ॲक्सेंट मानला जातो. आता तसं बघायला तर आम्ही माडगुळच्या जवळ आहोत, आटपाडीच्या तिथे माडगुळांचं गाव जवळ आहे, पण तरीही आमचं स्वतःचं तेलुगू कन्नड आणि असं जे आहे कधीतरी काय नाटकात प्रशांतला वापरता येईल. मला उशीर झाला समजा. काय रे उशीर झाला जब्बार? काय झालं, मी तिकडे गेलो होतो आणि मग उशीर झाला की रे, मग आंघोळ केलो, आंघोळ केल्यानंतर मग जेवलो की रे, मग झोपलो जरा. बरोबर, ही आमची भाषा आहे. आणि मला जेव्हा मी पुण्याला आलो, भालबागेलकरांनी मला माडगुळकरांच्याच, कारण मी जवळचा आहे मांडेशच्या म्हणून, याला मांडेशी येत असेल म्हणा, तू वेळा कुंभारमध्ये मला प्रमुख भूमिका दिली. माडगुळकर आले आणि मी मराठी बोलायला म्हणले भालबा हा सोलापूरकडचं बोलतो, हे माडगुळचं नाही आहे. आणि म्हणून मला ऑल इंडिया रेडिओवरून संध्याकाळी 5 वाजता येऊन स्वतः व्यंकटेश माडगुळकरांनी मला 1 महिना माडगुळी ॲक्सेंट शिकवला. त्यात एक मासलेबाईक सांगतो तुम्हाला, त्यात एस टी असते, एस टी लवकर येत नाही, उशीर लागतो. तर आता वाक्य असं होतं, कवा येणार हो एस टी, बसून बसून वारू लागलं बुडाला. आता मी आपलं माझ्या पद्धतीने बोलायचो, किती उशीर हो एस टीला, बसून बसून वाळू लागलं बुडाला. ते म्हणले अरे बुडाला बसलं म्हणजे चक्क इथं असं वारूळ झाले म्हणजे जड झाले, ते भाषेत येत नाही संवादामध्ये. मग त्याने जो लहेजा दिला प्रशांत, तो धमालीचा होता. कवा येणार हो एस टी, बसून बसून वाळू लागलं बुडाला, बसून बसून वारू लागलं बुडाला. तर ते बुडाला असं करायला मला 8 दिवस लागले. तर आता मला म्हणायचे जब्बार नाही जमत, अजून बुडाला काही रग लागली असं वाटतच नाही. तर अशी ही भाषा अशी बदलत राहते. जन्म इथला हरिभाऊ देवकोट हायस्कूलमध्ये नंतर शिकलो. सगळ्यात दादा मला एक अतिशय उत्तम गोष्ट झाली म्हणजे आमचे शिक्षक श्रीराम पुजारी, सोलापूरच्या लोकांना आठवत असेल, त्यांच्या घरी मी 5 वर्षे राहिलो. कर्नाटकचे ब्राह्मण, मी राहिलो त्यांच्या घरात 5 वर्ष. आणि आंघोळ घालायची देवाना आणि आमच्या बाईंना पूजेसाठी ते देव ठेवायचे, सगळं काम मी त्या घरात केले. सगळ्यात गोष्ट एक सांगायची म्हणजे अशी की आमच्या वडिलांना होतं रेल्वे कॉलनीमध्ये राहणं म्हणजे काही खरं नाही, त्यामुळे आपण चांगल्या ठिकाणी राहायला गेलं पाहिजे. म्हणून एक आळंदकर नावाचे एक इथे कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांचे असे 9 घरांचे ब्लॉक्स होते. तर मधलं घर आमच्या शिक्षकांचं होतं, त्यांची बदली झाली तर माझ्या वडिलांना ते म्हणाले ही जागा घे राहायला. दादा गंमत अशी झाली, तिने ते दिलं खरं, पण जुलै ऑगस्टमध्ये असं लक्षात आलं की ते मधलं जे घर होतं तिथं गणपती बसायला आली का पंचायतात. म्हणजे त्या काळात परधर्मीय वगैरे असं म्हणत असत सभ्यपणे. तर ते म्हणाले की अरे काय करायचं, त्या रजाकला सांगायला पाहिजे, अरे तू घर घेतलं पण इथं आमचा गणपती बसवायचा असतो, काय करणार. तर माझी म्हणे आम्हाला काय हरकत आहे, आमच्या पडवीमध्ये गणपती राहील ना, बसेल ना. तर गणपती आमच्या पडवीत बसला. माझी आजी होती, ती पण 9 वारी इरकली साडी नेसायची आणि ती पण कर्नाटकातली होती, तिला कन्नड येत असेल. तर भटजी आले सकाळी आणि त्यांच्या सुरुवात झालं पूजा करायला. आमची आजी म्हणली अरे किती बडबड करतोय हा, त्याला पाणी बिणी प्यायचं का नाही त्याला. तर म्हणलं विचारतो भटजीवर तुम्हाला पाणी वगैरे. त्यांना कळलं बरं काय घर आपल्यापैकी नाही आहे, पण त्याने पाणी स्वीकारलं दादा. दुसऱ्या दिवशी आजी जरा जास्त धीड झाली, त्याला कन्नड येऊन ती कन्नडमध्येच बोलली काय शिरा बिरा खातो का थोडा. पण भटजीबुवांनी आमच्या घरचा शिरा पण खाल्ला. असे ते दिवस होते. आणि गणपती विसर्जनाला मला आठवतं आहे, असा गणपती हातात घेऊन आम्ही पण विसर्जनाला गेलो. आणि मला आमच्या दारात बसलेला गणपती असल्यामुळं त्याला विसर्जन करताना मला अक्षरशः रडायला आलं. म्हणलं की हा गणपती आता पुन्हा बुडवायचं म्हणजे काय, काय पद्धत आहे, चांगला राहिला बुडवायचं काय आहे. अशा बालमनाच्या त्या गोष्टी होत्या. पण मी प्रशांत तुझ्यासाठी सांगतो, पुजारी सरांच्या घरी एके दिवशी रात्री
दण 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 दारा पडलं. कोण आहे म्हणून मी गेलो तर चक्क असे केस पिंजारलेले 2 तानपुरे, तबला. कोण आहे? अरे आहे का राम? म्हणतो कोण? जाऊन बघायला तर चक्क भीमसेन जोशी होते बरं का. त्या घरामध्ये कुमार गंधर्व भीमसेन जोशींच्यापासून सगळी मंडळी, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत दत्तोन पोद्दार सुद्धा एकदा आले त्या घरात. आणि मी लहान शाळेतला चड्डी अशी छोटी घातलेली, सकाळचा चहा, अंघोळीचं पाणी, हे सगळी सेवा त्या काळात केलेली. आणि रात्री त्यांच्या मैफलीला बसायचं असा. आणि आता पुढचाच बघ असा झाला की आमच्या शेजारी पलीकडे राणा पवार राहत असतात, कवी. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, एक प्रसिद्ध गाणं आहे, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो, मायणी वर्मांचं गाणं आहे. ते राणा पवारने लिहिलेलं गाणं होतं. ते माझ्या वडिलांना म्हणाले की हा पोरगा खूप चुणचुणीत आहे, याला नाटकात काम करू दे, नाटकात काम करू दे याला. वयाच्या 10व्या वर्षी या सोलापुरात माझ्या चेहऱ्याला रंग लागला आहे नट म्हणून, 10व्या वर्षी. आणि दादा तुम्हाला विशेष सांगतो, आचार्य अत्र्यांचं नाटक होतं. नाटकाचं नाव होतं मी उभा आहे. किती रिलेव्हंट आहे बघा आत्तासुद्धा. आणि पुन्हा आचार्य असल्यामुळे पुढाऱ्यांच्याबद्दल असा बऱ्यापैकी आकस. त्यात एक वाक्य तर म्हणजे राणा पवार म्हणलं की पहिलं वाक्य फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. ते वाक्य बोलल्यानंतर प्रचंड हशा यायला पाहिजे, टाळ्या यायला पाहिजेत. मला काही लहानपणी कळत ना टाळ्या हशा म्हणजे काय. ते विंगेत आले इथे, मेकअप वगैरे मी केला आणि त्याने मला अलगद असं इथे रंगभूमीवर सोडलं. आणि माझा जन्म झाला आहे रंगभूमीवरती. पहिलं वाक्य मी म्हटलं आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. राईट असा अंगावर आलेले ऊब अशी, तो एक मेकअपचा गंध असा. प्रशांत, मी आजपर्यंत तो गंध विसरलेलो नाही, अजिबात नाही. तो मेकअपचा गंध विसरलो नाही, ती भाषा, तो टाळ्यांचा कडकडाट. मला वाटतं जगातल्या कुठल्याही कलेमध्ये, जिवंत कलेमध्ये शक्य नाही. आपण वाक्य बोलतो आणि इथे टाळ्यांचा कडकडाट, ही फक्त नाटकात होऊ शकते जिवंत कलेमध्ये. आणि त्यामुळं मला एक फारच या गावाने काही देश दिलं, फार सुंदर. मोठ्या तुझे तुसपाशीमध्ये काम केलं. पुलंच्या तोंडून तुझे तुसपाशीचं पहिलं वाचन इथे सोलापुरात डॉक्टर दिवाडकरांच्या घरी झालं. मी ऐकलेलं आहे ते. तेव्हा सगळ्या गोष्टी या सोलापुराने दिल्या. त्यामुळं आज प्रशांत तिथे मला आज यायला लागलं, मला फार बरं वाटलं. आणि शेवटी नाटक म्हणजे तरी काय आहे, मला वाटतं संवाद आहे. आणि मला आवडतं असं, ही जगात एवढी एक कला आहे की ज्यामध्ये एक जण बोलतो, दुसरा ऐकतो, दोघे बोलतात, तिसरा ऐकतो. संवाद. मला एक मी आयुष्यात शिकलो तो म्हणजे संवाद नाटकाची प्रचंड ताकद आहे. आणि मला वाटतं जगात आज गरज आहे ना दादा, मला वाटतं ती संवादाची आहे. आम्ही पात्र बोलतो, प्रत्यक्षात माणसं एकमेकांशी किती बोलतात. त्यांनी बोललं पाहिजे. मराठी माणसाने एकमेकांशी बोललं पाहिजे, जाती जातीच्या माणसाने कशी बोललं पाहिजे, धर्मातल्या एका लोकांनी बोललं पाहिजे, महाराष्ट्राने कन्नडकाशी बोललं पाहिजे, कर्नाटकाने पंजाबशी बोललं पाहिजे. हा सगळ्यांना या रंगमंचाचा प्रभाव आहे. हा संवाद. कधी कधी काही नाटकं अशी असतात की संवादाविना पण नाटकं असतात, फ्रेंच आणि जर्मन. पण संवादाविना जरी असलं, तो जो एक पॉज आहे ना, त्यामध्ये सुद्धा आम्हाला अभिनय करायला लागतो. प्रशांत, अभिनय करायला लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की नाटकाची जगाला शेक्सपिअरपासून बर्तोल्ट ब्रेख्त असेल किंवा आमचे खाडिलकर असतील, त्यानंतर अत्रे असतील, अगदी तेंडुलकरांच्यापर्यंत उत्तम नाटकं इथे घडली. आणि नट म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून आम्ही एकमेकांशी संवाद केला. मला असं वाटतं की संवाद ही आमची सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे. याशिवाय काही खरं नाही. अनेकांनी प्रयोग केलेले आहेत. शेक्सपिअरने मोठी मोठी वाक्य म्हणली आहेत. ब्रेक नाही म्हणजे केवळ संवाद चांगला आणि लोकांना रडवायचं असं नव्हतं, विचार करायला हवं. जरा एक नाटक आहे ब्रेकचं, मदर करेज, युद्धावर आहे. तर त्याच्या ब्रेकच्या लक्षात आलं की माणसं अशी इतकी इन्व्हॉल्व झाली, रडायला लागली ढसढसा. ब्रेक म्हणाला, अरे रडतायत, युद्धाचे परिणाम वाईट आहे त्याचा विचारच कोणी करत नाही. त्यांनी तिसऱ्या प्रयोगामध्ये चक्क वरून अशा पाट्या सोडल्या, मित्र हो
हे नाटक आहे, रडण्यापेक्षा विचार करा या युद्धावर, अशी एक वेळ असते. तर नाटकात अशी एक सगळी शक्ती आहे आणि त्याचे पर्यवसन खूपच आहे. आज नाटकातून सिनेमात जाता येतं, ते ऑपेरामध्ये जाता येतं, सोप ऑपेरामध्ये OTTमध्ये जाता येतं. आज मला या ठिकाणी सोलापुरात हे सगळं बोलायला लागलं, मला याचा आनंद आहे. तर माझ्या दृष्टीने म्हणाल तर नाटकाने मला काय शिकवलं, मला संवाद शिकवला. आणि मला आज असं वाटतं की खूप गरज आहे. आज कुठे इकडे नवीन युद्ध सुरू झालं आहे, त्या देशात एक नवीन युद्ध. मला नेहमीसारखा प्रश्न पडतो, एकमेकांशी बोलत का नाहीत आधी? तर हा संवाद हा घडणं फार महत्त्वाचं आहे आणि नाटकाची फार मोठी देण आहे असं मला वाटतं. असा आपण एकमेकांशी संवाद करूयात, असं की आज आपण ठरवूयात. आणि सोलापूरकरांनी, ज्याला माझ्या काळामध्ये गिरणगाव असं म्हणलं गेलं, गिरणगाव, पण आज ते गिरणगाव राहिलं नाही आहे, खूप वाढलं आहे, मोठं झालं आहे, युनिव्हर्सिटीज आहेत, अनेक गोष्टी इथं आलेल्या आहेत. तेव्हा मला आज उद्या पुन्हा बोलायचं आहे. आज मला जे बोलायचं आहे एकच होतं की नाटकातला संवाद, माणसातला संवाद आपण विसरू नये. जातीतला, धर्मातला संवाद आपण विसरू नये. प्रांतातला, देशातला, कुठलाही 2-2 देशातला हा आपण संवाद करावा असं मला वाटतं. थँक्यू. जब्बारजींनी जी मागणी केली की जुळे सोलापूरला 1200, 1300, 1400चं मोठं थिएटर न करता 600, 700 संख्येची 2 करावी, म्हणजे एकाच वेळेला 2 नाटकं करणाऱ्या ग्रुपना वाव मिळेल, ती मागणी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मान्य करतो. आणि त्यांची ही पण मागणी मान्य करतो जी प्रशांतजींनी नंतर मला म्हटली की तुम्ही ह्यातलं न कळणाऱ्या लोकांनी ह्याचं डिझाईन करू नका, आम्हा कळणाऱ्या लोकांची एक समिती करा. तर ती पण मला मान्य, कारण आता लता दीदींच्या नावाने खूप चांगलं संगीत महाविद्यालय मुंबईच्या कालिना कॅम्पसमध्ये आपण करतो आहोत. 70,000 स्क्वेअर फीट जागा सरकारने दिली. त्याचं मॉडेल तयार करताना संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय 3 वेळा मंत्रालयात आलं आणि त्यांनी एक एक गोष्ट फायनल करून आता 6 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी, अप्रतिम डिझाईन झालं. पण ती मंगेशकर फॅमिली इन्व्हॉल्व झाल्यामुळे झालं. तर प्रशांतजींची ही सूचना पण मान्य की हे करताना एका चांगल्या आर्टिस्टला मी म्हटलं आहे, त्याला आता हा बदल सांगतो आणि ते तुमच्यासारख्यांसमोर मांडल्याशिवाय ते पूर्ण करत नाही. मला संध्याकाळच्या पुण्याच्या 2 कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढचा कार्यक्रम सुरू ठेवण्याची सूचना करतो. राज्यकर्ता कसा असावा याचं एक उदाहरण आपल्याला जिवंत या ठिकाणी बघायला मिळालं. संमेलनाध्यक्षांनी एक मागणी केली की तत्क्षणी ती या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे पालकमंत्र्यांच्या हस्ते. मला असं वाटतं की त्यांना तंत्रशिक्षण आणि पालकमंत्रीपदाबरोबर सांस्कृतिक मंत्री म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर महाराष्ट्राचं सांस्कृतिकदृष्ट्या आणखीन जे काही उन्नयन व्हायचं आहे ते चांगल्या प्रकारे होईल. खूप मनापासून धन्यवाद. संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांनी त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यावरती झालेले सगळे जे संस्कार आहेत ते कसे आहेत ते त्यांनी उलगडून दाखवलं. आणि एक जाता जाता त्यांनी जे वाक्य आपल्याला सांगितलं की संवाद वाढला पाहिजे, याचा अर्थ मला वाटतं आपण सगळेजण मोबाईलमुळे खूप यांत्रिक झालेलो आहोत आणि त्यामुळे मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे आपला संवाद होत नाही. तर तोही संवाद व्हायला पाहिजे आणि माणसांमधला संवाद वाढला तर ज्या काही त्याच्यामध्ये अडचणी येतात त्या दूर होतील. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संमेलन देखील यशस्वी झालेलं होतं ते माजी मंत्री माननीय लक्ष्मणराव ढोबळे यांना. त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी विनंती करते. सर्व मान्यवरांना या ठिकाणी भेटवस्तू दिली जाते. या भेटवस्तूचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया. या भेटवस्तू दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यानंतर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे
माननीय लक्ष्मणराव ढोबळे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत. शंभराव्या विभागीय नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील साहेब, पालकमंत्री, उपस्थित सर्व व्यासपीठावरचे मान्यवर, श्रोते सज्जन हो, साने गुरुजींनी असं म्हटलंय, जगानं केलेल्या निंदास्तुतीवर काटे लावून कर्मात रमणाऱ्या भारतीय संस्कृतीचं प्रधान कमळ जतन करताना, दक्षिणा देताना गव्हाला पाणी लावून द्यायचे असते. कारण दक्षिणेला सोन्याचा गिलावा नसतो, पण प्रेमाचा ओलावा प्राप्त व्हावा म्हणून त्याला पाणी लावून द्यायचे असते. अशी भूमिका साने गुरुजींनी मांडली. भाऊबंधन सारखं नाटक असो, एकच प्याला सारखं नाटक असो, अगर टक्का दिला, देऊळ यासारखी नाटकं महाराष्ट्रात गाजली. परंतु आज आपल्या समोर ही नाट्यसृष्टी सादर होत असताना ती दृक आणि श्राव्य असते. कारण लिटरेचर इज क्रिटिसिझम ऑफ लाईफ, जीवनाचं भाष्य करणारं साहित्य नाट्यसृष्टीतून मांडलं जात आहे, याचा रसिकांना मोठा आनंद होतो. आज या सगळ्या नाटकामधून आज मराठी बाणामधून वासुदेवापासून सकाळ कशी सुरुवात होते आणि संध्याकाळी झोपी जाणारा माणूस कोणत्या कार्यक्रमाने त्याचा शेवट करतो, हे सगळं प्रतिभा संपन्न अशा हंडे साहेबांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु जुन्या नाटकांचा ढाचाच सगळा बदलून गेलेला. आज आपण मोठ्या गर्दीचं अशी धरून ठेवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतो. परंतु बऱ्याच वेळा घरातच टीव्ही असल्यामुळं सार्वजनिक कार्यक्रमाला जाण्यापेक्षा माझाच उपयोग अधिक करा असा घरातला टीव्ही घरच्यांना सांगत असतो. त्यामुळं अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमाला होणारी गर्दी थोडीशी कमी झालेली आहे. पण आज चंद्रकांत दादांच्या देणगीतून एक नाट्य कलाकृतीची सावली सोलापूरकरांना उपलब्ध झालेली आहे. आम्ही साहित्यात ऐकलं होतं, चंद्राच्या करस्पर्शाने दगडाचे पाचू होतात, परंतु आज मात्र चंद्रकांत दादा पाटील यांच्या करस्पर्शानं एकदा माणसाला त्यांचा स्पर्श झाला, एकदा जिल्ह्याला त्यांचा स्पर्श झाला, तर माणसाचं सोनं कसं होतं हे आत्ता आपण तासाभराच्या व्याख्यानातून त्यांच्या ऐकलं. यानंतर आज व्यासपीठावर रंगमंच गाजवलेली अनेक मान्यवर उपस्थित आहेत. जब्बार पटेल साहेब आहेत, मोहनराव जोशी साहेब आहेत, दामले साहेब आहेत. या सगळ्या मान्यवरांनी आज ही सृष्टी अधिक बहरावून टाकलेली आहे. पानाफुलांनी बहरलेला जसा कोकणचा निसर्ग असतो, तशी नाट्यसृष्टी कशी दामलेंच्या प्रवेशाने बहरते हे देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं. परंतु शेवटी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आद्यधारा निराधारा निरालंबोच सरस्वती, पंडिता खंडिता भोजराजे दिवंगता.
राज्याश्रय जर संपला, नाट्यसृष्टीला जर राज्याश्रय लाभला, तर सृष्टीचं सोनं कसं होतं हे आत्ता आपल्याला पाहायला मिळालं. अशाच पद्धतीनं एक अभिजात नाट्यसृष्टी जर उतरवायची असेल, तिला नाट्याचं रूप देऊन रसिक मनाला जर अधिक मनोरंजन घडवायचं असेल, तर ही नाट्यसृष्टी राज्याश्रयानं पावन झाली पाहिजे. शाश्वत राज्याश्रय नाट्यसृष्टीला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. अभिजात असा श्रोता वर्ग, काळ्या रानात फेटा उडवणारा असा श्रोतृवर्ग जर लाभला तरच पायातल्या घुंगरांचा आवाज वाढतो. नाजूक ओठांचा स्पर्श जर शब्दाला झाला तर शब्द कसे झंकारित होतात हे नटरंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आज या सगळ्या गोष्टी पाहत असताना श्रोते सज्जनांना मी कळकळीची विनंती करतो. बाईमधली आई ज्यांना कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. बाईमधली बहीण ज्यांना कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. बाईमधली प्रेयसी ज्याला कळली तो राधेचा श्याम झाला. बाईमधली पत्नी ज्याला कळली तो सीतेचा राम झाला. अशाच प्रकारचा श्रोतृवर्गानं आकलन केलेलं हे सारं सौजन्य आपल्या सर्वांच्या समोर यावं आणि अधिक रंगमंच गाजवलेली अशा प्रकारची माणसं, अभिनय कुशल नटाची भूमिका करणारी माणसं आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. त्याचबरोबर राज्याश्रय लाभल्यानंतर लोकाश्रयाने पावन झालेली ही नाट्यसृष्टी सर्वांच्या मदतीनं आज यशस्वी झालेली आहे. कारण आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज पासून, शेरी कॉलेज पासून दत्ता अण्णांच्या पर्यंत, सावंतांच्या पर्यंत, अनेक मान्यवर अशा आमदार खासदारांच्या पर्यंत सर्वांनीच मिळून थोडासा हातभार लावल्यामुळं ही सृष्टी काजळ पावडरनं अधिक नटलेली आहे आणि त्यामुळंच इथल्या शब्दांना अधिक घुमारे फुटताना दिसतील अशी पांडुरंगाच्या सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ही शब्दफुलांची ओंजळ आपल्या रसिक श्रोतेजनांच्या पायावर अर्पण करून इथंच थांबतो. शेवटी मला एवढीच विनंती करायची आहे की आज माजी आमदार असल्यामुळं बोलताना थोडा जास्त बोललो, कारण आपण सगळेजण उपस्थित आहात, त्यामुळं एकादशी नंतर जेवल्यासारखा जेवलो. नमस्कार. खूप छान विविध उपमा देत माननीय लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलंय. यानंतर या उद्घाटन कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते मध्यवर्ती मुंबई शाखेचे कोषाध्यक्ष माननीय सतीश लोटके यांना. शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त आज उपस्थित असलेले सर्व नाट्यरसिक, सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि जे या भव्य दिंडीमध्ये जे कलाकार सामील झाले आणि या दिंडीची शोभा वाढवली त्या सर्व कलाकारांचं सगळ्यांनी मला वाटतं खरंच टाळ्यांच्या गजरात त्यांचं आभार व्यक्त करावं. आणि या संमेलनाच्या निमित्तानं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखा, सोलापूर उपनगरीय शाखा, सोलापूर उपनगर शाखा, पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, बार्शी, सांगोला या शाखेचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी खूप मेहनत घेऊन गेल्या 1.5 महिन्यांपासून
जी मेहनत घेतली आणि हे संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल या शाखांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार. तसेच या नाट्य संमेलनासाठी खास कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, आपली कला सादर करणार आहेत आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व कलावंतांचे आभार. आज कार्यक्रमाला या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जब्बार पटेल साहेब यांचे आभार. आत्ताच ज्यांनी खूप सुंदर भाषण केलं प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे सर यांचे आभार आणि नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष श्री मोहन जोशी साहेब हे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार. सर्व नियामक मंडळ सदस्य, सर्व शाखांचे पदाधिकारी, पत्रकार, सर्व सोशल मीडिया सर्वांचे आभार. आणि पुढचे 2 दिवस आपण या नाट्य संमेलनाचा आस्वाद घ्याल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. या ठिकाणी आत्ता सकाळी ज्यांनी नाट्यदिंडीमध्ये सहभाग घेतलेला होता ते सगळे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि पालक या सर्वांसाठी भोजनाची सोय आणि व्यवस्था आपण हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये केलेली आहे. तुमच्याकडे किंवा तुमच्या शिक्षकांकडे कूपन्स दिलेली आहेत. ती कूपन्स घेऊन, कूपन्स दाखवून आपण हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये आपल्यासाठी आयोजित केलेल्या सुग्रास भोजनाचा लाभ घ्यावा, आस्वाद घ्यावा. आणि सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, आपण पाणी प्यायलेले असाल, आपण काही चॉकलेट गोळ्या खाल्लेल्या असतील, या पाण्याच्या बाटल्या किंवा चॉकलेट गोळ्यांचे रॅपर्स आपण कृपया या सभागृहामध्ये किंवा या हॉलमध्ये टाकू नयेत. तशीच स्वच्छता आपण हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये देखील ठेवावी. या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. आज या 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन अतिशय दिमाखात पार पडलं. यासाठी गेला महिनाभर अनेक लोक कष्ट घेत आहेत, अनेक लोक झटत आहेत. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.